हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 12 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नुपूरने तायडीला चक्क 80 लाख रुपयांचा घोटाळा करताना रंगेहात पकडलं. तायडी सुमती इव्हेंटच्या नावावर बाहेरून विदेशातून माल मागवते आणि हा माल ती कंपनीच्या गोडाऊनमध्ये न ठेवता परस्पर बाहेर विकते आणि त्याचा सगळा प्रॉफिट, त्याचे सगळे पैसे स्वतःजवळच ठेवते. आणि हा घोटाळा नुपूरने रंगेहात पकडलाय. पण मल्हारला कसं सांगायचं? मल्हारचा तर तायडीवर किती आंधळा विश्वास आहे. आणि मग त्यानंतर तायडीने चक्क मल्हारला सायनिंग ऑथॉरिटी तिच्या नावावर करायला सांगितली. नुपूरला स्पष्ट काही बोलता आलं नाही, त्यामुळे नुपूरने तायडीच्या बापाच्या हातात जो चहाचा कप होता तो चहाचा कपच या डॉक्युमेंटवर सांडला. त्यामुळे तायडी खूप चिडली आणि मल्हार समोर नुपूरला ठणकावून सांगितलं, कंपनीच्या कामात तू लक्ष द्यायचं नाही. मग आता मल्हार पुढे काय करणार हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रेवती मावशी देवी आईची प्रार्थना करत असते. देवी आईची ती आरती करते आणि तेवढ्यात मल्हार नुपूर नुपूर अशा हाका मारत मारत घरात येतो. पण नुपूर कोठेच नसते. रेवती मावशी त्याला सांगते नुपूर घरात नाहीये. मल्हार जियाच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, मला काही कळतच नाहीये, या मॅडम कोठे गेल्या? केव्हाचा फोन करतोय तर फोन पण उचलत नाहीये. तर जिया म्हणते, ब्रो खरंच तू ये ना एक नंबरचा बायकोचा बैल झालाय. मल्हार विचारतो, काय? जिया म्हणते, हो, बायकोशिवाय तुला एक मिनिटसुद्धा करमत नाही. बायको इकडे तिकडे नजरेआड गेली की नुपूर 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 करत संपूर्ण घरभर ओरडत फिरतो. रेवती मावशी चिडून म्हणते, जिया बस झालं. जिया म्हणते, मॉम त्यात काय चुकीचं आहे? खरं आहे ना, आता ब्रो आणि वहिनीचं नातं किती छान होतं आहे. तर मल्हार म्हणतो, कसलं नातं? आमच्यात कसलं नातं आहे ना तेच मला कळत नाही आहे. तर रेवती मावशी विचारते, म्हणजे? मल्हार म्हणतो, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आम्ही दोघे आता लग्न करून या घरात राहतोय, पण वेगवेगळे राहतोय आणि आमचं नातं असं एका जागी थांबलंय, पुढे जातच नाहीये. तर जिया म्हणते, बरं झालं ब्रो हे तू स्वतः बोलला, नाहीतर मी तुला सांगणारच होते. तेवढ्यात रेवती मावशी चिडून म्हणते, जिया गप्प बस, त्याला दुसरीकडे वळवू नको. तर जिया म्हणते, मॉम मी काय त्याला दुसरीकडे वळवते? जे खरं आहे तेच सांगते त्याला. ब्रो आता वेळ आलीये तुम्ही दोघांनी एकत्र राहण्याची. रेवती मावशी चिडून म्हणते, जिया बस झालं, तुझं वय किती, तू बोलते किती? जिया चिडून म्हणते, मॉम मला माहिती आहे मी आगाऊपणा करतेय, पण तुम्ही सगळ्यांनी हे बोलायला हवं. तुम्ही सगळे बोलत नाही मग मला आगाऊपणा करावाच लागणार ना, म्हणून मी बोलतेय आणि मी काही चुकीचं बोलत नाहीये. रेवती मावशी चिडून म्हणते, जिया बस झालं, गप्प बस. जिया म्हणते, नाही मी गप्प बसणार नाहीये, मला माझ्या ब्रोची आणि वहिनीची काळजी आहे, मी बोलणारच आहे. आणि जिया ही मल्हारला सांगते, ब्रो आता तुम्ही तुमच्या नात्यात पुढचा विचार करायला हवा. मल्हार म्हणतो, जिया तुझं बरोबर आहे. तेवढ्यात रेवती मावशी म्हणते, बस झालं मल्हार, याबद्दल पुढे काही बोलायचं नाही. आणि काय फायदा आहे तुमच्या नात्याचा? तुमचं नातं हे फक्त नावाला आहे. नुपूर ही तुला नवरासुद्धा मानत नाही. जिया म्हणते, मग त्यासाठी तर प्रयत्न करावे लागणार आहे. तुम्हाला दोघांना एकाच रूममध्ये राहावं लागणार आहे. रेवती मावशी चिडून म्हणते, जिया आता हे अति होतंय बरं का. तर तेवढ्यात मल्हार म्हणतो, मावशी काय चुकीचं बोलते ती? ती एकदम बरोबर बोलतीये. आम्ही दोघे नवरा बायको आहोत, एका घरात राहतोय, एका छताखाली राहतोय, पण एका खोलीत राहत नाही. मग अशा नात्याला काय अर्थ आहे? आता आमच्या नात्यात आम्हाला पुढे जायला हवं, एका खोलीत राहायलाच हवं. रेवती मावशी विचारते, पण नुपूरला हे मान्य नसेल तर? मल्हार म्हणतो, मान्य नसेल तर तिला मनवावं लागेल, यासाठी तयार करावं लागेल, पण आता याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये. जिया खूप खुश होते आणि म्हणते, ब्रो मला खरंच आनंद झालाय, मी केव्हाचा हा विचार करत होते आणि आता माझ्या मनासारखं होतंय. मल्हार म्हणतो, आता एकच मिशन, नुपूरला माझ्यासोबत एकाच रूममध्ये राहण्यासाठी मनवणं. तर रेवती मावशी चिडून म्हणते, मला नाही वाटत नुपूर कधी यासाठी तयार होईल, तुम्हाला काय करायचं ते करा. असं म्हणून रेवती मावशी निघून जाते. मल्हार तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर जिया म्हणते, ब्रो जाऊ दे तिला, तिच्याकडे लक्ष नको देऊ, इग्नोर कर. आता तुला ऑल द बेस्ट, लवकरात लवकर तुझं हे मिशन पूर्ण कर. आणि ती कोठे ते पहा. मल्हार नुपूरला पुन्हा एकदा कॉल लावतो आणि इकडे नुपूर ही
दीपशी बोलून सुमती इव्हेंटच्या बाहेर निघालेली असते. नुपूरला आठवतं की दीपने तिला सांगितलंय की लग्न मोडण्याआधी ती संजना गुलमोहर चाळीत राहायची. मला लवकरात लवकर उद्या सकाळी गुलमोहर चाळीत जावं लागेल. संजनाबद्दल मला नक्कीच काहीतरी कळेल असा विचार नुपूर करते. आणि तेवढ्यात नुपूरला काही गाड्यांचे हेडलाईट दिसतात. नुपूर ही पाहते तर तिला 2 गाड्या दिसतात. एक कार दिसते. एका टेम्पोमधून सुमती इव्हेंटचं नाव लोगो असलेले बॉक्स दुसऱ्या टेम्पोमध्ये ठेवलेले असतात. नुपूर विचार करते हे तर सुमती इव्हेंटचं सामान आहे. मग हे सगळं सामान गोडाऊनमध्ये जायला हवं. मग ते गोडाऊनमध्ये न जाता दुसऱ्या व्हॅनमध्ये का जातं आहे? हे सगळं नेमकं चाललंय तरी काय? हे मला शोधून काढावंच लागेल. मी विचारून येते असा विचार करून नुपूर पुढे जाते. आणि तेवढ्यात तिला तायडीचा आवाज येतो. त्यामुळे नुपूर ही लपून बसते. तायडी ही फोनवर कोणाशी तरी बोलत असते आणि म्हणते, हो हो, किती लाखाचा माल आहे? 80 लाखाचा. ठीक आहे, मग सुमती इव्हेंटच्या नावावरच बिल बनवा आणि सुमती इव्हेंटच्या कंपनी अकाउंटवरूनच पैसे तुम्हाला मिळतील आणि नेहमी जसं होतं तसंच होईल असं म्हणून तायडी फोन कट करते. हे सगळं ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात एक सूट बूट घातलेला माणूस तेथे येतो. तायडी त्याला सांगते, तुमचा सगळा माल आलाय आणि नेहमीप्रमाणे माल हा इंटरनॅशनल क्वालिटीचा आहे, त्यामुळे तुम्हाला पैसेसुद्धा तसेच मोजावे लागतील. हा माणूस म्हणतो, मॅम ते तर आहेच, मागील इतक्या वर्षांपासून आपण हा बिझनेस करतोय, पण मला भीती वाटते आपल्या या बिझनेसची जर मल्हार सरांना काही कुणकुण लागली तर. तायडी सांगते, नाही लागणार, कारण मी त्याला दुसऱ्या गोष्टींमध्ये बिझी ठेवलं आहे आणि ही काय आपली पहिली डील आहे का? आपण अनेक वर्षांपासून हे करतोय. मी सुमती इव्हेंटच्या नावावर विदेशातून माल मागवते, सुमती इव्हेंट्स त्याचे पैसे देतं आणि हा माल मी गोडाऊनमध्ये न ठेवता परस्पर तुम्हाला विकते आणि तुम्ही मला त्याचे कॅशमध्ये पैसे देता. म्हणजे कोठेच रेकॉर्ड राहत नाही. मल्हार गोडाऊनमध्ये काही चेक करत नाही आणि मी त्याला चेकही करू देत नाही. त्यामुळे आपण अडकण्याची शक्यता 0%. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हे सगळं ऐकून नुपूरला जबर धक्का बसतो आणि मग हा माणूस तायडीला कॅश पैसे देतो. तायडी त्याला थँक्यू म्हणते. हा माणूस तेथून निघून जातो. तायडी या पैशांच्या बॅगकडे पाहत असते. तेवढ्यात एक टेम्पो नुपूरजवळ येतो. नुपूर झाडात लपून बसते. हा टेम्पो आणि तायडी तेथून निघून जातात. नुपूरला जबर धक्का बसलेला असतो. सागरिका मॅम एवढ्या खालच्या पातळीला कसं जाऊ शकता? स्वतःच्याच कंपनीत एवढा मोठा घोटाळा करताय त्या. याचा अर्थ त्यांचं मल्हार सरांवर कोणतंही खरं प्रेम आपुलकी नाहीये. त्यांना फक्त पैसा हवाय आणि मला लवकरात लवकर हे मल्हार सरांना सांगावंच लागेल. पण मल्हार सरांना मी हे कोणत्या तोंडाने सांगू? मल्हार सरांचा सागरिका मॅमवर आंधळा विश्वास आहे आणि त्यांना मी कितीही सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसणार नाही. पण त्यांना तर हे सांगावंच लागेल, काहीतरी करावंच लागेल असा विचार करून नुपूर ही घरामध्ये येते. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि विचारतो, नुपूर कुठे गेली होतीस तू? नुपूर विचारते, काय झालं सर, काही सिरियस आहे का? मल्हार म्हणतो, नाही सिरियस काही नाही आहे, मला तुझ्याबरोबर संध्याकाळचा चहा प्यायचा होता, पण तू मला दिसलीच नाही. मग विचार केला चहा जाऊ दे, मला तुझ्याबरोबर रात्रीचं जेवण करायचं होतं, पण मला कळलं तुझं जेवण आधीच झालंय. नुपूर म्हणते, सर मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मल्हार म्हणतो, पाहिलं का, अशी वेवलेन जुळली ना की सगळं सेम टू सेम होतं. मला सुद्धा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. चल आपण दोघे तेथे झोक्यावर बसूया, बोलूया. असं म्हणून मल्हार नुपूरचा हात पकडतो आणि तिला घेऊन झोक्यावर बसतो. नुपूर म्हणते, सर मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मल्हार म्हणतो, अगं माझी बायको, मला सुद्धा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. जिया म्हणत होती ना की नवरा बायकोने एकाच रूममध्ये राहायला पाहिजे. आता तू माझी बायको, मग मी तुझ्याबरोबर एकाच रूममध्ये राहणार ना. नुपूर चिडून म्हणते, सर बस झालं, काय बायको बायको लावून ठेवलंय, आता मला इरिटेट होतंय. मल्हार म्हणतो, ओके, बायको म्हटलं तुला इरिटेट होतं का? मग ठीक आहे, मी तुला दुसरं काहीतरी म्हणतो. काय म्हणू? प्रिये. नुपूर त्याच्याकडे आणखीन डोळे मोठे मोठे करून रागाने पाहते. मल्हार म्हणतो, सखी. नाही. मग अगं, फक्त अगं. नुपूरला आणखीनच राग येतो, पण नुपूर काही बोलत नाही. मल्हार म्हणतो, सौभाग्यवती. नाही, हे पण नाही आवडलं. चल मग दुसरं काहीतरी म्हणतो. बाबू, बेबी, शोना. नुपूर आणखीनच चिडते. मल्हार म्हणतो, आता लास्ट ऑप्शन बरं का, तसं मला आवडलेलं नाही आहे, पण तुला आवडलं तर मला चालेल. पिल्लू. मी तुला पिल्लू म्हणू का? नुपूर जोरात ओरडते, सर आता अति होतंय बरं का. अहो तुम्हाला दुसरं काही सुचतं की नाही? दिवसभर प्रेम, रोमांस, बायको, नवरा, संसार एवढंच कळतं तुम्हाला? अहो तुम्ही मल्हार खानविलकर आहात.
काही ते लक्षात आहे की नाही की विसरलात? मल्हार म्हणतो, आहे सगळं लक्षात आहे. मी मल्हार खानविलकर, तू नुपूर मल्हार खानविलकर, माझी बायको. नुपूर चिडून म्हणते, सर आता गप्प राहायचं आणि माझं ऐकून घ्यायचं. मल्हार म्हणतो, चालेल ना, नवऱ्याचं ते कामच असतं बायकोचं ऐकून घ्यायचं. बायको जे काही सांगेल ते नवऱ्याने शांतपणे ऐकून घ्यायचं असतं. चल सांग बरं, काय बोलायचं आहे तुला? नुपूर डोक्याला हात मारून घेते. सर हे सगळं तुमचं काय चाललंय? सर तुम्हाला कळत का नाही आहे? तुम्ही ना तुमच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करताय. तुम्हाला काय दिवसभर माझ्या मागे पुढे करायची जबाबदारी नाही आहे? अहो तुम्ही मल्हार खानविलकर आहात. तुमची स्वतःची कंपनी आहे, सुमती इव्हेंट्स. खूप मोठी कंपनी आहे. शेकडो लोकांचं पोट आहे त्या कंपनीवर. आणि तुम्ही या कुटुंबाचे, खानविलकर कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहात ना, मग तुम्हाला तुमचं काम करायला हवं ना. अहो कंपनीकडे लक्ष द्या. कंपनीत काय चाललंय, तुमच्या मागे मोठ्या मोठ्या गोष्टी घडताय, त्याकडे लक्ष द्या. पण नाही, तुमचं दिवसभर लक्ष फक्त माझ्याकडे. मी काय करते, मी कशी वागते, मी तुमच्यावर प्रेम करते की नाही, दोघांनी एकत्र राहायचं की नाही, दोघांनी वेगळं राहायचं की नाही, तुमचं फक्त एवढंच सुरू असतं. नुपूरचा रुद्रावतार पाहून मल्हार खूप घाबरतो, खुर्चीवर जाऊन बसतो. नुपूर म्हणते, सर तुमच्या मागे काय काय चाललंय ना, तुम्हाला त्याची आयडियासुद्धा नाही आहे. खूप मोठं मोठं काहीतरी घडतंय आणि तुम्ही तुमच्या कंपनीकडे लक्ष द्या. तुमच्या जबाबदाऱ्या आहेत. सुमती इव्हेंट्सकडे लक्ष द्या, फक्त माझ्याकडे लक्ष देऊ नका. मल्हार म्हणतो, पण नुपूर म्हणते, सर आता मला आहे ना खूप राग येतोय. तुम्ही फक्त दिवसभर माझ्या मागे मागे करता. उद्यापासून कंपनीकडे लक्ष द्यायचं, ऑफिसला जायचं, तुमचं काम सांभाळायचं. आणि मग तुम्हाला काही कळणारच नाही आहे. उगाच माझी एनर्जी वाया जातीये. मी तुम्हाला एवढं सांगितलं पण तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडणारच नाही. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. मल्हार विचार करतो, नुपूर मला कुटुंब प्रमुख म्हणाली आणि कुटुंब प्रमुखाला संसाराची जबाबदारी सांभाळायची असते. आणि संसाराची जबाबदारी सांभाळायची असेल तर आम्हाला दोघांना एका रूममध्ये राहावं लागेल. आता मिशन नुपूरला माझ्या रूममध्ये आणणं सुरू करावं लागेल. जोपर्यंत नुपूर माझ्या रूममध्ये येत नाही तोपर्यंत संसाराला सुरुवात होणार नाही. जोपर्यंत संसाराला सुरुवात होणार नाही तोपर्यंत संसार सांभाळता येणार नाही. आणि जोपर्यंत मी संसार सांभाळत नाही तोपर्यंत मी कुटुंब प्रमुखाची जबाबदारी कशी सांभाळणार, असा विचार मल्हार करतो. त्याला नुपूर काय बोलत होती काही कळतच नाही. नुपूर ही रागारागाने आपल्या रूममध्ये येते आणि म्हणते, यांना आहे ना दिवसभर नवरा बायको खेळायचं आहे. आपली जबाबदारी, आपली कंपनी काहीच महत्त्वाचं नाही आहे. आशा विचारते, काय झालं नुपूर, एवढी चिडचिड का करतीये? तर नुपूर म्हणते, आई मला आहे ना मल्हार सरांचा खूप राग येतोय. त्यांना आपल्या कंपनीचं काही देणं घेणं नाही आहे. कंपनी कशी चालली आहे, कोण काय करतंय, त्यांच्या मागे मागे किती मोठे घोटाळे होत आहे, त्यांना कसलं टेन्शन नाही आहे. आशा विचारते, खरंच? नुपूर म्हणते, मग मी काय खोटं बोलते का? अगं कंपनीचं नाव बदनाम होईल. मल्हार सरांची नावाची सुद्धा बदनामी होईल. उद्या त्यांच्यावर शेकेल सगळं प्रकरण. त्यांना काही कळतच नाही आहे. आशा म्हणते, होऊ दे ना मग. कंपनी कोणाची? मल्हारची. बदनामी कोणाची होईल? मल्हारची होईल. तुला काय फरक पडतो? नुपूर म्हणते, आई असं कसं मला फरक पडत नाही? आशा म्हणते, हो ना, फरक नाहीच पडायला पाहिजे. तू ना टेन्शन घेऊ नको. आणि तू एकदम कंपनीची मालकीण असल्यासारखी काय बोलतीये की कंपनीची बदनामी होईल, व्हायला नाही पाहिजे? नुपूर चिडून म्हणते, आई मला काही मालकीण वगैरे होण्याची इच्छा नाही आहे आणि माझं तसं स्वप्नसुद्धा नाही आहे. आशा म्हणते, मग तुला तर मल्हारची काळजी वाटते ना, मल्हारची कंपनीची काळजी वाटते. शेवटी एका बायकोला नवऱ्याची, नवऱ्याच्या कंपनीची काळजी वाटेलच. नुपूर चिडून म्हणते, आई बस झालं, आता परत सुरू करू नको. या घरात मी नवरा बायको खेळायला नाही आली आहे, मल्हार सरांशी संसार करायला नाही आले. मला काय करायचं आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये संजनाला शोधून काढायचं आहे. आणि मला आता कळलंय संजनाबद्दल मला सगळं सत्य कसं कळेल. उद्या सकाळी मी गुलमोहर चाळीत जाणार आणि त्या संजनाचं सत्य शोधून काढेल. गुलमोहर चाळीत मला नक्कीच काहीतरी कळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि नुपूर ठाम निर्धार करते की आता तिचं एकच लक्ष संजनाला शोधून काढणं. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. नुपूर ही घरातील मंदिरात देव्याईसमोर हात जोडते, डोळे बंद करते. पण तिला रात्री काय घडलं ते सगळं आठवतं. तायडी कंपनीत लाखो रुपयांचा घोटाळा करतीये, कंपनीच्या नावाने माल आणून बाहेर कॅशने विकतीये, हे सगळं तिला आठवतं. नुपूरला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मग तेवढ्यात नुपूरला दिसतं की देव्याईसमोर जी समई आहे त्यातील दिवे विझताय. नुपूर खूप घाबरते आणि हे दिवे विझू नये यासाठी ती प्रयत्न करणार. एवढ्यात तायडी तेथे येते. तायडीसुद्धा हे विझणारे दिवे पाहते आणि म्हणते,
दिवे विझतील असं वाटतंय आणि हे विझणारे दिवे कुणीच नाही थांबू शकत, ही शेवटची फडफड आहे. तर नुपूर तायडीला उत्तर देते, सागरिका मॅम, जर विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने दिवे लावले असतील ना, तर कितीही मोठं वादळ आलं तरी दिवे विझत नाही. तायडी पुढे येते आणि म्हणते, तुला थोडा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स आला आहे, पण तुझासुद्धा दिवा असाच फडफडतोय आणि लवकरच तो विझणार आहे. तर नुपूर उत्तर देते, कसं आहे ना मॅम, मला चटक्याची भीती वाटत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की दिवा विझताना जर मी तो अडवण्याचा प्रयत्न केला आणि मला चटका लागला तर मला भीती वाटेल, पण तुम्ही विसरताय की मी एक स्वयंपाकीन बाई आहे आणि मला माझ्या कामाचा अभिमान वाटतो. त्यामुळे मला असं स्वयंपाक करताना अनेक चटके लागले आहेत, त्या चटक्याची भीती मला वाटत नाही. तर तायडी म्हणते, कसं आहे ना, चटक्याची भीती वाटत नाही, पण संपूर्ण आगीतच पडली तर कसं वाटेल? नुपूर म्हणते, मॅम, तुमच्या भाषेत सांगायचं तर मी गरीब आहे आणि आमच्यासारख्या गरिबांना फक्त चटके खाण्याची सवय असते. चटके खाऊनच आम्हाला सगळं मिळतं, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. तायडी म्हणते, तू जरा अतिच बोलतेय. नुपूर म्हणते, कसं आहे ना मॅम, मी खरं तेच बोलते आणि तुम्हाला मला खरं सांगायची भीतीसुद्धा वाटत नाही. मी या घरात का आली आहे, कशासाठी आली आहे ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तर तायडी म्हणते, माहिती आहे ना, मल्हारच्या पैशांसाठी तू या घरात आली आहे. या घराची मालकीन बनण्याचं स्वप्न पाहतेस तू. तुला असं वाटतं की मल्हार एवढा मोठा आहे, त्याच्या या पैशासाठी, त्याच्या कंपनीसाठी, त्याच्या बंगल्यासाठी, त्याच्या लाईफस्टाईलसाठी तू या घरात आली आहे. तर नुपूर उत्तर देते, हा तुमचा गैरसमज आहे. कारण मी घाबरत नाही, तुम्ही घाबरता. तुम्हाला असं वाटतंय की मी या घरात तुमची जागा घ्यायला आली आहे, त्यामुळे तुम्हाला भीती वाटते. पण मी तुम्हाला सांगितलंय की या घरात मला कोणत्याही पैशाची, कोणत्याही संपत्तीची, ऐशोआरामाची अपेक्षा नाही आहे. तर मला फक्त संजना आणि वेदांचं सत्य शोधून काढायचं आहे, म्हणून मी या घरात आली आहे. तर तायडी ही नुपूरला धमकी देते, तुला या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं ना ते माहीत नाही आहे. नुपूर उत्तर देते, तुम्ही ना समोरच्याला धमकी देण्याआधी एक विचार करत जा की समोरच्याला सुद्धा आपल्याबद्दल काही माहीत असू शकतं आणि मी ते सगळं शोधून काढू शकते. कितीही खणावं लागलं ना तरी मी ते खणेल, पण सत्य कितीही जास्त जमिनीत गाडलं गेलं असेल, कितीही खोलवर असेल, तरी मी ते शोधून काढणारच. तायडी म्हणते, एवढंही खणायला जाऊ नको की सगळी माती तुझ्याच अंगावर पडेल आणि त्या खड्ड्यामध्ये तूच गाडली जाशील. आणि दिवा हा कितीही श्रद्धेने लावला असला ना तरी फुंकर मारल्यावर तो विझतोस, असं म्हणून तायडी ही चक्क दिव्याई समोरील समयी फुंकर मारून विझवते. त्यामुळे नुपूरला मोठा धक्काच बसतो. ही तायडी असं कसं करू शकते, हा प्रश्न नुपूरला पडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. नुपूर आणि तायडी या दोघींचं वाकयुद्ध हे तर नेहमीच आहे. दोघी एकमेकींना चांगलं टशन देतात, पण नुपूरला आता तायडीचं खूप मोठं सत्य कळालं आहे. तायडी ही सुमती इव्हेंट्समध्ये लाखो रुपयांचा घोटाळा करते आणि हा पहिला घोटाळा नाही आहे, तर वर्षोनवर्ष ती करत आली आहे, हे आता नुपूरला समजलं आहे. मग नुपूर मल्हारसमोर हा घोटाळा आणू शकेल का? तायडीचा खरा चेहरा मल्हारसमोर आणू शकेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. ही मालिका पाहायला आणखीन मजा येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार, जिया, नुपूर, तायडी हे सगळे एकत्र असतील आणि तायडी ही मल्हारला म्हणेल, मल्हार, कंपनीत थोडा प्रॉब्लेम येतोय. मल्हार विचारेल काय? तर तायडी सांगेल, तू पॉवर ऑफ अटर्नी तर माझ्या नावावर केली, सगळे अधिकार मला दिले, पण सायनिंग ऑथॉरिटी तुझ्याकडेच आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा तुझ्याकडे साईन घ्यायला यावं लागतं आणि कधी तू बिझी असतोस, कधी घरी असतोस, नसतोस. त्यापेक्षा जर तू ती सायनिंग ऑथॉरिटीसुद्धा माझ्याकडे दिली तर काम करायला आणखीन बरं पडेल. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसणार. नुपूरला समजेल की तायडी ही जाणून बुजून सगळे अधिकार तिच्याकडे घेतीये आणि मल्हार तर यासाठी तयारच होणार. मल्हारचा तायडीवर पूर्ण विश्वास आहे. तायडीने पेपरसुद्धा तयार करून आणलेले असतील आणि नुपूरला हे होऊ द्यायचं नसेल. पण काय करावं हाच प्रश्न नुपूरला पडणार. नुपूर काही बोलूसुद्धा शकणार नाही आणि मग तायडी चक्क मल्हारसमोर पेपर ठेवणार आणि मल्हार कसलाही विचार न करता या पेपर्सवर सह्या करेल. त्यामुळे तायडी आणि तायडीचा बाप खूप खुश होतील.
पण त्याच वेळेस नुपूरला एक आयडिया सुचणार. नुपूर ही जिया शेजारी उभी असेल आणि जिया तायडीच्या बापा शेजारी, आणि तायडीचा बाप चहा पित असणार, त्याच्या हातात चहा असेल. आणि जेव्हा मल्हार या पेपर्सवर सह्या करेल तेव्हा नुपूर ही जियाला धक्का देणार आणि जियाचा धक्का तायडीच्या बापाला लागेल आणि हा चहाचा कप चक्क या पेपर्सवर सांडणार. हे पेपर्स निकामी होतील. त्यामुळे तायडीला खूप राग येईल. तायडीला समजेल की नुपूरने हे जाणून बुजून केलंय आणि तायडी ही चक्क मल्हार समोर नुपूरला ठणकावून सांगेल, कंपनीच्या कामांमध्ये तू पुढे पुढे करायचं नाही. तू या घरात राहायला आलीये, पण कंपनीचा आणि तुझा काहीच संबंध नाहीये. मग आता मल्हार हा नुपूरची बाजू घेईल की तायडीची? तायडीला सगळी ऑथॉरिटी मिळेल का? हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड पाहावा लागेल. आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.